व्यक्त करतो की आपण या ठिकाणी उपस्थित आहात या न्यूजच्या संदर्भामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टीचर्स ऑर्गनायझेशन नागपूर विद्यापीठ नागपूर त्याचे अध्यक्ष माननीय ओमप्रकाश शिमलकर सर, विभाग प्रमुख आहेत, भौतिकशास्त्र विभागाला वरिष्ठ प्राध्यापक आहेत, सिनेट सदस्य आहेत नागपूर विद्यापीठामध्ये. आमचे सन्माननीय मिलिंद साठे सर आहेत, सहसचिव धीरज अंबादेशी आहेत, प्राध्यापक आहेत, सदस्य आहेत संघटनेचे. माननीय नितीन मेश्राम, डॉक्टर नितीन मेश्राम सर प्राध्यापक आहेत आणि डॉक्टर विनोद राऊत मराठीचे प्राध्यापक आहेत. ॲडव्होकेट दयानंद भैसाईजी वरिष्ठ वकील आहेत. एक अत्यंत सेन्सिटिव्ह मॅटर आहे आणि आम्ही शासनाच्या स्तरावरती निगोशिएट करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो पाहिजे तसा यशस्वी झाला नाही. दुसरीकडे न्यायालयीन प्रक्रियेसाठी आम्ही प्रयत्न केला तर तिथेही कुठेतरी कुचुंबना झाल्याची भावना आमच्या मनात आहे. आणि मागासवर्गीय समाजावरती आरक्षणाच्या बाबतीमध्ये शासनाच्या धोरणामुळे, विशेषतः एमपीएससी घेतलेल्या भूमिकेमुळे एक चुकीचा संदेश समाजात चाललाय आणि मागासवर्गीय समाजाच्या सर्वच प्रभागांना, एससी असो, एसटी असो, ओबीसी असो, ओबीसी असो, एनटी असो, या सगळ्यांवरच याच्यामुळे अन्याय होणार. हे प्रकरण मी थोडक्यात सांगतो आणि त्यानंतर या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून शासनाला आणि लोकप्रतिनिधींना निवेदन करणार आहे. काय झालं, 26 ऑक्टोबर 2023 ला महाराष्ट्र शासनाने एमपीएससी द्वारा महाराष्ट्रामध्ये जेवढ्या शासकीय महाविद्यालय असतील त्या शासकीय महाविद्यालयाचे प्राचार्य आणि संचालकाचे पद त्याची ऍडव्हर्टाइजमेंट काढली. ही ऍडव्हर्टाइजमेंट काढल्यानंतर त्या ठिकाणी संविधानिक नियमांप्रमाणे 50% आरक्षित जागा होत्या आणि त्या 18 जागा ज्या पब्लिश झाल्या, त्याच्या 18 पैकी 50% जागा ह्या मागासवर्गीय समाजाला त्या ठिकाणी देण्यात आलेल्या होत्या. हे जे मी तुम्हाला पत्र दिलेले आहे त्याच्यामध्ये ती जी ऍडव्हर्टाइजमेंट झाली तिची कॉपी मी या ठिकाणी तुम्हाला सर्क्युलेट केलेली आहे. आणि लोकांनी जेव्हा यासाठी आवेदन भरली, अर्ज केले, ते अर्ज करत असताना त्यांनी शासनाने हे जे ऍडव्हर्टाइजमेंट काढली होती त्याप्रमाणेच त्यांनी अर्ज केलेले आहेत. त्यामध्ये सर्व समाजाचा या ठिकाणी विचार करण्यात आलेला आहे. मग हे किती, कोणत्या समाजाला किती पोस्ट आहे त्याचं सगळं डिटेल या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्यानंतर त्यांनी एकाएकी एक शुद्धीपत्र काढलं 1 वर्षाच्या नंतर आणि या शुद्धीपत्रकामध्ये औरंगाबाद खंडपीठ आणि सर्वोच्च न्यायालयाच्या केसचा हवाला देत त्याने डिक्लेअर केलं की हे जे आरक्षण आहे, जे 50% संविधानिक आरक्षण असायला पाहिजे, ते आरक्षण या ठिकाणी लागू होत नाही. आणि महाराष्ट्र शासनाच्या या सर्व महाविद्यालयामध्ये जे 18 पदांची भरती होती संचालक आणि प्राचार्य पदासाठी, हे सगळे पोस्ट या हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टच्या या आदेशाचा आधारावरती, म्हणजे हा हवाला देत हे सगळे सिंगल आयसोलेटेड पोस्ट आहेत असं दाखवायचा प्रयत्न केला. आणि सगळे 18च्या 18 ज्या पोस्ट आहेत त्या सगळ्या ओपन कॅटेगरीमध्ये भरल्या जाणार आहेत असे शुद्धीपत्रक यांनी काढलं. हे शुद्धीपत्रक आम्हाला खूप उशिरा प्राप्त झाल्यामुळे या संदर्भामध्ये जी हालचाल आम्हाला करायला पाहिजे होती ती हालचाल करायला आम्हाला वेळ मिळालेला नाहीये. कुठल्याही पोस्ट सिंगल आयसोलेटेड कधी होतात या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाचे आणि भारत सरकारचे नियम आहेत, ते कायदे आहेत. आणि त्या कायद्याची अवहेलना करून या हायकोर्टाच्या आदेशाचा आमच्या हवाला देत महाराष्ट्र शासन मागासवर्गीय समाजावरती सरळ अन्याय करत आहे हे स्पष्ट दिसून येते. हे सिंगल आयसोलेटेड पोस्टच्या बाबतीमध्ये जे काही झालं ते मी थोडक्यात या ठिकाणी सांगेन. पण त्याआधी यांनी शुद्धीपत्र काढत असताना ज्या हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टच्या आदेशाचा हवाला दिला, मला आश्चर्य वाटतो की महाराष्ट्र शासनाच्या स्तरावर जिथे एमपीएससी एवढ्या मोठ्या पदांची पदभरती करते त्यांच्याकडे ते लीगल अधिकाऱ्यांची कमी आहे का, किंवा ते लीगल अधिकारी आहेत
त्या लिगल अधिकाऱ्यांना त्याचा अर्थ कळत नाही का, हा मला प्रश्न पडतो. या ठिकाणी औरंगाबाद खंडपीठाचा जो निकाल यांनी लावला, मी त्याचा या ठिकाणी त्यांनी जो नाव या ठिकाणी उल्लेखित केलेला आहे खंडपीठाच्या म्हणजे निर्णयाचा, त्या खंडपीठाचा एक निर्णय जो आहे तो मी आणि विधान भवनामध्ये आता अधिवेशन चालू आहे, या चालू अधिवेशनाच्या काळामध्ये कुठल्या तरी माध्यमातून, मग ते लक्षवेधी असो किंवा ज्या पद्धतीने शक्य असेल त्या पद्धतीने महाराष्ट्राच्या या विधान भवनामध्ये याच्यावरती तातडीने चौकशी व्हायची गरज आहे. ज्या कोणत्या व्यक्तींनी महाराष्ट्र शासनाच्या या एमपीएससीच्या पोस्टमध्ये हे आरक्षण रद्द करण्याचे षडयंत्र केलेले आहे, जे शब्द वापरतोय, त्यांनी महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीय समाजाच्या विरोधामध्ये हा सरसकट षडयंत्र केलेला आहे. हा षडयंत्र जर हाणून पाडला नाही तर भविष्यामध्ये याचे धोके जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये जेवढे प्राचार्याचे पद याच्यानंतर वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये पब्लिश होतील, त्या सगळ्या महाविद्यालयांना हाच आधार लावला जाईल. आणि हा जर आधार एकदा इथे महाराष्ट्राला एमपीएससीला आपण पास करू दिला किंवा लागू दिला तर महाराष्ट्रामध्ये कोणतेही महाविद्यालयाचे प्राचार्याचे पद हे आरक्षित समाजातून भरले जाणार नाही, ते खुल्या प्रवर्गात जातील. आणि भविष्यात मागासवर्गीयाच्या आरक्षणाचा क्लेम जो आहे तो कायमचा इथे संपवायचं हे कट कारस्थान जे आहे हे एमपीएससीच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे, याला थांबवायची गरज आहे. लक्षात घ्या तुम्ही की महाराष्ट्र शासनाच्या शासकीय महाविद्यालयाचे जे पद जेव्हा ऍडव्हर्टाईज होतात तेव्हा ते एकत्रित ऍडव्हर्टाईज होतात. एखाद्या महाविद्यालयाचा सिंगल पोस्ट ऍडव्हर्टाईज होत नाही किंवा कॉलेज निहाय त्याची ऍडव्हर्टाइजमेंट येत नाही, हे लक्षात घ्या. जेव्हा जर पद हे सगळे आहेत हे कॉलेज निहाय जर ऍडव्हर्टाईज होत नाही, क्लब मध्ये महाराष्ट्र स्तरावरती एकत्रित हे जर पब्लिश होतात तर हे सिंगल आयसोलेटेड कसे होऊ शकतील? अशक्यच आहे. म्हणजे कायद्याचा सरळ इथे चुराळा केलेला आहे, कायद्याची अवहेलना केलेली आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केलेला आहे किंवा संविधानिक ज्या तरतुदी सिंगल आयसोलेटेडच्या पोस्टच्या बाबतीमध्ये दिल्या आहेत त्याचा अवमान केलेला आहे, मागासवर्गीयाच्या मूलभूत अधिकाराचा अवमान केलेला आहे. आणि अशा स्थितीमध्ये आम्ही शिक्षक संघटना म्हणून महाराष्ट्र शासनाच्या भूमिकेला कधीही आम्ही सन्मान करणार नाही. आम्ही या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून या राज्याच्या मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी यांना विनंती करतोय की तुम्ही मागासवर्गीयाचे काय म्हणता येईल त्याला नेत्या म्हणून या महाराष्ट्रामध्ये काम करताय. आणि अशा स्थितीमध्ये तुमच्या देखत जर मागासवर्गीय समाजाच्या लोकांवर अन्याय होत असेल तर मग मुख्यमंत्री राहण्याचा नैतिक अधिकार माननीय देवेंद्रजी यांना नाहीये. याशिवाय या सभागृहामध्ये विधान भवनामध्ये निवडून गेलेले जेवढे पदाधिकारी आहेत, जेवढे आमदार आहेत किंवा संसदेत निवडून गेलेले आमचे खासदार आहेत, हे ज्या प्रवर्गातून निवडून गेलेले आहेत, जर त्या प्रवर्गातील लोकांच्या हिताचं रक्षण त्या सभागृहाच्या माध्यमातून जर होऊ शकत नसेल तर मला वाटतं की या सगळ्या आमदारांना आणि या खासदारांना, या सन्माननीय आमदार आणि खासदार साहेबांना त्यांच्या पदावर राहायचा कोणताही नैतिक अधिकार नाही. अशा स्थितीमध्ये एमपीएससीची हे जे भूमिका आहे हे भूमिका थांबवून, कारण की 16 तारखेपासून म्हणजे सोमवारपासून या संचालक आणि प्राचार्य पदाच्या मुलाखती सुरू होत आहेत आणि केवळ उद्याचा दिवस आमच्या हाताशी उरलेला आहे. आम्हाला न्यायालयात जायला वेळ प्राप्त मिळालेला नाही आणि त्यामुळे लोक प्रतिनिधीच्या माध्यमातून हे जे षडयंत्र आहे हे थांबवलं जावं यासाठी मी या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या महाराष्ट्राला आव्हान करतोय, या विधान भवनामध्ये निवडून गेलेल्या आणि संसदेत निवडून गेलेल्या आमच्या लोकप्रतिनिधींना आव्हान करतोय की रस्त्यावरती या. जर या माध्यमातून एकदा हे आरक्षण जर थांबवलं त्यांनी, हे षडयंत्र ज्या व्यक्तीने केलेलं आहे तो जर यशस्वी झाला तर भविष्यामध्ये हे षडयंत्र मागासवर्गीयांच्या सगळ्या पदांना लागू होईल. आणि गेल्या काही वर्षामध्ये आपण पाहतोय की सातत्याने आरक्षण विरोधी धोरणांचं जे सुळसुळाट चालू आहे. काही संस्थांना अल्पसंख्याक घोषित करून त्या ठिकाणी आरक्षण रद्द करून टाकलं. आरक्षित पद आहेत, भरायला तयार नाही, अनेक वर्षापासून ते पद पेंडिंग आहेत आणि आता अनेक वर्षानंतर आता जेव्हा पेंडन्सी क्लिअर करायसाठी आज शासन जाहीर करते आहे, म्हणजे विविध विद्यापीठांचे पद भरतीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाने आताच
जाहीर केलं की बा आम्ही पदभरती करू. हे पदभरती अनेक वर्षानंतर जे खोडवले होते की आता होणार असेल, त्या काळामध्ये जर मागासवर्गीयांचे अधिकार डावलले गेले तर उद्या एकदा पदभरती झाली तर त्या पदावर गेलेल्या लोकांना सहजासहजी काढता येणार नाही आणि मागासवर्गीय समाजाचा जो क्लेम आहे तो कायमचा संपवला जाईल. हे षडयंत्र आम्ही सहन करणार नाही. जर हे झालं आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू. आमच्या आपल्या सगळ्या समाजाच्या हितासाठी लोकप्रतिनिधी जे आमच्या सोबत येतील ते आमच्या सोबत आहेत. मी सत्ता पक्षातील लोकप्रतिनिधी असेल, आमदार असतील, खासदार असतील, मी त्यांनाही विनंती करतो तुम्ही सत्ता पक्षात आहात परंतु या तुम्ही मागासवर्गीय समाजाचे प्रतिनिधी म्हणून तिथून निवडून गेलेले आहात. या स्थितीमध्ये तुमच्या समाजाचा हित प्रोटेक्ट करणं हे तुमचं पहिलं नैतिक कर्तव्य आहे. सत्ता ही येईल आणि जाईल पण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईमुळे, त्याच्या संविधानिक क्रांतीमुळे आम्हाला हे पद लाभलेलं आहे, पद मिळालेलं आहे. हे पद भविष्यात तुम्हाला कायम ठेवायचं असेल, तुमच्या समाजाचं रक्षण करणं हे तुमचं आता नैतिक कर्तव्य आहे. या संदर्भामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी निवेदन देतोय. या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून मी जी मागणी या ठिकाणी आहे या ठिकाणी आपल्या माध्यमातून या समाजापर्यंत पोहोचावी अशी मी विनंती करतो. त्यात माझी पहिली मागणी आहे की एमपीएससी द्वारे आरक्षण विरोधी धोरणाची अंमलबजावणी थांबवून नोकरीतील एससी, एसटी, ओबीसी, एनटी, एसबीसी आणि तसेच सर्व मागासवर्गीय समाजाचे रक्षण करायला शासनाने तात्काळ मुलाखतींना स्थगिती द्यावी असे आम्ही आवाहन करत आहोत. दुसरी आमची मागणी आहे लोकप्रतिनिधी माननीय आमदार, माननीय खासदार यांनी विधान भवनाच्या संसदेच्या माध्यमातून संसदेच्या एमपीएससी द्वारे झालेल्या घेतलेल्या संविधान विरोधी भूमिकेत तत्काळ बदल करण्यासाठी भूमिका घ्यावी. सभागृहात प्रश्न उपस्थित करून मागासवर्गीय समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना आम्ही आवाहन करतो. तिसरी आमची मागणी आहे की 26 ऑक्टोबर 2023 रोजी दिलेल्या जाहिरातीप्रमाणे आरक्षण कायम ठेवून शासकीय महाविद्यालयातील प्राचार्य संचालक पदाच्या मुलाखती घेण्यात याव्या. चौथा आव्हान आहे की वरील प्रमाणे जे काही शुद्धीपत्रक त्यांनी हे काढलेलं आहे एका वर्षानंतर हे शुद्धीपत्रक त्यांनी तात्काळ रद्द करावं. हे असंविधानिक आहे, हे तात्काळ रद्द करावं. आणि ज्या व्यक्तीने या चुकीचा न्यायालयीन अर्थ लावून जो व्यक्ती ज्यांनी हे सगळं षडयंत्र केलं त्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल करून अॅट्रॉसिटीचा त्याच्यावरती गंभीर कारवाईची आम्ही मागणी या ठिकाणी करीत आहोत. आणि यापुढे भविष्यामध्ये मागासवर्गीय समाजावर असा आघात होणार नाही यासाठी जी आवश्यक उपाययोजना आहेत त्या शासनाने कराव्यात हे मी या ठिकाणी विशेष करून मागणी या ठिकाणी करत आहोत. शासनाने याच्यावरती जर भूमिका नाही घेतली तर येत्या 8 दिवसामध्ये आम्ही रस्त्यावर उतरून हे आंदोलन करू. सत्ता पक्षाचे आमदार असोत नाहीतर खासदार असोत त्यांना आम्ही तारीख दाखवू, आम्ही त्याचा निषेध करू आणि त्यांना काम करू देणार नाही. हे आपल्या वतीने या ठिकाणी समाजासमोर न्यावं असे आवाहन करतोय. धन्यवाद. कोणाचे काही प्रश्न मला काही बेकायदेशीर जर हे झालंय पकडून घ्या पाहिजे तुमच्या मुलाखती झाल्या आणि मग नंतर तुम्ही न्यायालयात गेला आणि त्यानुसार न्यायालयाने निर्णय दिला मग त्यानुसार पदभरती करता येते ना. आणि सध्या तरी त्यांनी त्याला स्थगिती द्यावी अशी आमची मागणी. आम्ही हे निवेदन मुख्यमंत्र्यांना आणि जे जे शक्य आहे त्या लोकांपर्यंत आम्ही काल जे आहे ते पोस्ट केलेलं आहे. परंतु तरी जनप्रतिनिधीच्या माध्यमातून याच्यावरती हालचाल व्हावी. हो आम्ही ते पण करणारच आहोत. पण मी तुम्हाला सांगितलं की आम्हाला हे जे बाब आहे उशिरा घडल्यामुळे आम्हाला वेळ कमी होता. नक्कीच आहे, आम्ही मागणी त्यासाठी करतोय.
सर सेशन सुरू आहे ते मुंबईला आहे, एवढ्या तातडीने ते वेळ देतील की नाही, त्यांचे शेड्यूल किती टाईट असतं हे आपल्याला त्याची कल्पना आहे अधिवेशन काळामध्ये. त्याच्यामुळे आम्हाला शंका आहे, तरी पण आम्ही ते करणार. तुम्ही जे म्हणताय ते करतोच आहे आम्ही, ते आम्ही ते सोडणार नाहीच आहे. आमच्याकडून आम्ही प्रयत्न करतो आहे की ही आमची मागणी आहे इथपर्यंत तत्काळ जी आहे ती पोहोचवण्याची आहे. आम्ही सगळे प्रयत्न त्याच्यासाठी करतो आहे, परंतु आमच्याकडे वेळ आणि रिसोर्सेस जे आहेत ज्या पद्धतीने आमच्याकडे रिसोर्सेस आणि वेळ कमी आहे त्याकरिता थोडासा अडथळा इथं येतो आहे. पण तरीही आमचा प्रयत्न हा सातत्याने असा आहे की ही बाब शासनाच्या लवकरात लवकर जे आहे ध्यानात आणून जाईल. ठीक आहे ना, ओके. आणि आमची आणखी अशी विनंती आहे की प्रसार माध्यमांनी देखील आम्हाला याच्यामध्ये सहकार्य करावं, जेणेकरून त्यांचं कॉग्निझन्स घेऊन कुठेतरी ही बातमी जी आहे त्याच्यापर्यंत पोहोचेल. वेळेची कमतरता बघता लोकप्रतिनिधी जोपर्यंत याच्यावरती भूमिका घेणार नाही, विधान भवनामध्ये याच्यावर चर्चा होणार नाही याची आम्हाला जाणीव आहे. आज उद्या रविवार असल्यामुळे मला असं वाटतं की त्या निमित्ताने जे आम्हाला तिथे भेटू शकतील, इव्हन मुख्यमंत्र्यांचं शेड्यूल आहे असं आम्हाला कळलंय. जर आम्हाला ते शक्य होत असेल तर आम्ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा उद्या भेटण्याची आमची तयारी आहे. पण आम्ही तुमच्या माध्यमातून विनंती करतो की लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांनी ही बाब गंभीरपणे घ्यावी आणि विधान भवनामध्ये आता तातडीने याच्यावर चर्चा केल्याशिवाय हे षडयंत्र थांबवता येत नाही हे आपण वास्तव लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आम्ही पत्रकार परिषद घ्यायच्या भूमिका घेतलेली आहे. बाकी आम्ही न्यायालयीन लढाई लढणार जाऊ, सोडणार नाही जाऊ. ठीक आहे ना. धन्यवाद. सगळ्यांनी